राम कृष्ण हरी
Ganga
धन्य विमानीन आपुले संचित राहिलेसे प्रेत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पड्या वाही काळा हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती सर्व काळ न पडे धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे यावाही काळा हाती तुका म्हणे पोट धाले चिन धाय तुका म्हणे पोट धाले चिन धाय खादलीची खाय आवडीने धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे यावाही काळा हाती विठाल गजाननं भूतगणादिसेवितं गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं महायोगपीठे तटे भीमरथं महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं इन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं कलावज्ञज्योधरावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादा पुनोतारः दक्षं
समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय आपुले संचित धन्य विमानीन आपुले संचित राहिलेसे प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे आवाही काळा हाती विठाल प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबा परमार्थिक क्षेत्रातील आपली अनुभूती सांगतात आणि आपल्या संचिताला धन्यता देतात विठाल नवीनच लग्न झालेली एखादी नवरी असते नवीनच लग्न झालेली एखादी नवरी असते आणि आपल्या सासरवाडीत येत असते आल्यानंतर सासूचं कर्तव्य आहे 1 वर्ष 2 वर्ष व्यवस्थित तिला प्रेमानं बोलावं जास्त जाच केला तर सून जाऊ शकते माहेरला परत त्याचप्रमाणे काय चुका असतील नवीन नवरी आहे ना काय चुका असतील मग त्या चुका थोड्याफार पोटात घालायला लागतील तसंच आजचं कीर्तन करायचं आहे विठाल आज कीर्तनकार आज पुढे आहे गुरुजी श्री गुरु सारे का असता पाठीरा का मला वाटलं बापू इथे बसते घाबरलो होतो आपण भरपूर वेळा पाठ आहे पण ती जी थोडंफार असतं
काळजातलं धबधब, त्यामुळे थोडाफार एक दोन शब्द बुद्धीचा दोष आहे. विठाल अभंगाची भूमिका अशी आहे. जगद्गुरु तुकोबरा आपल्या संचिताला धन्यता देतात. सर्वसामान्य जीव हा संसारामध्ये रममान असतो आणि जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन हे पारमार्थिक क्षेत्रामध्ये अग्रेसर होतं. तुम्ही आम्ही जे संसारामध्ये सुख पाहतो ते नश्वर आहे. संसारी गोष्टी आपण संग्रहित करतो, पण तुकोबराय आपले अनुभूती सांगत असताना असा भाव का व्यतीत करतात की धन्य मी, माझं संचिताला मी धन्य मानतो. अनंत जन्मीचं पुण्य पाप कर्म एकत्रित येतं ते संचित. थोडासा भाग भोगण्याकरता जीव दशेमध्ये जीवाला थोडासा भाग भोगण्याकरता अनंत जन्मामधला थोडासा भाग येतो तो प्रारब्ध आणि क्रियमान. सध्या आपण वास्तव जीवनामध्ये जे कर्म करतो ते क्रियमान. असे कर्माचे 3 प्रकार. तुकोबरा यामध्ये प्रारब्धालाही धन्यता देत नाही. थोड्याशा भागामुळे स्वतःला धन्य तुकोबरा कसं म्हणते, तर माझं संचित धन्य आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. अनेक जन्म भजनात स्वविचारम चिकीर्षती विचारेन विनष्टायाम मायायाम शिष्यते स्वयं. शास्त्र असा भाव प्रतिपादित करते की अनंत जन्माच्या पुण्याईनं परमार्थामध्ये ईश्वराच्या नामामध्ये त्या साधकाची प्रीती होत असते. त्या नामाबद्दल त्याला प्रेम जडत असते. तुकोबराय म्हणतात संचित धन्य. धन्य हा शब्द संसारामध्ये तुम्ही आम्ही धन्यता, पुत्र मुलगा मुली एक प्रमाण आहे पाहते. धन पुत्र दारा असं प्रमाण. निकट वास बरा संतापायी. संतांच्या सानिध्यात आणि संतांच्या संगतीत येणं हे जीवाचं खरं भाग्य आहे आणि तीच धन्यता आहे. नामामध्ये प्रीती. भगवंता तुझ्या नामावर प्रेम जडलं. राम कृष्ण हरी. रममान करून घेतो तो राम, आकर्षित करून घेतो तो कृष्ण. हरी हरते पापानी आणि पापाचं जो हरण करतो तो हरी. भगवंता तू माझ्या पापाचं हरण केलं आणि तुझ्या नामावर माझी प्रीती जगली. असं तुकोबरा भाव व्यक्त करतात. अवघ्या साधनांचं सार म्हणजे ईश्वराचं नाम. अवघ्या साधनांचे सार रामकृष्ण हा उच्चार. भाग्य होय संत भेटी सांगू सुखाच्या या गोष्टी. बरेच असे प्रमाण आहेत ज्यामध्ये नामाची श्रेष्ठता सांगितली. ईश्वराच्या चरणावर तुकोबरा आपला भाव ठेवतात आणि संचिताला धन्यता देतात. पहिला मुद्दा, मी का धन्य आहे, माझं संचित फलीभूत झालं. संसारात तुम्ही आम्ही आयुष्यभर कष्ट करतो, 50 वर्ष 60 वर्ष. मुलगा झाला, त्याचं लग्न झालं, धन्य झालं. नंतर त्याच्या आयुष्याचं थोडं वाटोळं झालं,
परत आपण दुःखी होतो. तुकोबारायांची जी धन्यता आहे ती शाश्वत धन्यता आहे. तुम्ही आम्ही छोट्याशा गोष्टींकरता परत नाराज होतो, परत दुःखी होतो. तुमची आमची जी काय ज्या गोष्टी आहेत, सुख ज्याला आपण मानतो, धन पुत्र दारा संपत्ती बायको, या आपण सुखाच्या गोष्टी मानतो, पण त्या नश्वर आहेत. आणि त्याच गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या. एक 40 वय झालं होतं, लवकर लग्नच होत नव्हतं. कसं तरी लग्न झालं, नंतर त्याच्यावेळी म्हणू लागली धन्य झालं. 40 वर्षानंतर लग्न झाल्यानंतर ती म्हणू लागली धन्य झालं. पण ही जी धन्यता आहे त्याला काही पारमार्थिक क्षेत्रामध्ये किंमत नाही. तसंच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अनेक जन्माचं पुण्य उदयाला आलं आणि हे ज्ञान माझ्या हृदयामध्ये आलं की ह्या जगामध्ये ईश्वर जो सच्चित आनंद आहे ना, ते समुद्राचे होऊन ठेले ते चित्ताचे चैतन्य झाले. जेत याता यात निमाले घनानंद, जे घन आनंद ईश्वर स्वरूपी आनंद माझ्या लक्षात आला. संसार हा मिथ्या आहे आणि एकमेव ह्या जगामध्ये परमात्माच सत्य आहे. मला अशी अनुभूती आली, संसार कसा आहे. ज्या तुकोबारायांना सावकारकी असताना ज्याचा बाप या तुकोबाराय, या शेठ बसा, आपल्यालाही बरेच लोक पैसा असले असं म्हणतात, शेठ बसा. खिसे रिकामे झाल्यावर तुकोबारायांना एक अनुभूती आली, संसाराचं मिथ्यत्व कसं. दुष्काळ पडला, सर्व संपत्ती नाहीशी झाली, काही संपत्ती कागद रूपाने व्याज वगैरे ते नदीमध्ये समर्पित केलं, सोडून दिलं. ज्याचा बाप तुकोबारायांना तुकोबाराय म्हणायचा, तुकाराम बोवा म्हणायचा, त्याचं शेवढं पोरग सुद्धा तुकोबारायांना तुक्या म्हणू लागले. तुकोबारायांची ही परिस्थिती लक्षात आली. राहिलेसे प्रेत तुझे नामी, त्या जगामध्ये ईश्वर सोडला तर आपली प्रीत संसारावर नको, संसारावर नको, फक्त ईश्वरावरच राहू दे. म्हणून तुकोबाराय पहिल्या अभंगात संचिताला धन्यता देतात. धन्य मी मानीन आपुले संचित राहिलेसे प्रीत तुझे नामी. भगवंता तुझ्या नामावर माझं प्रेम जडलं, माझी प्रीत तुझ्याच ठिकाणी राहिली. लक्षात आलं संसार हा भामटा आहे, फलकट आहे आणि ईश्वराच्या ईश्वररूपी मार्गाच्या ज्ञान मार्गामध्ये तरी गुरु दाविल्या वाटा. एवोनी विवेक तीर्थ तटा धोन या मळकटा बुद्धीचा ते. गुरूंचा साक्षात्कार झाला. ज्या तुकोबारायांना कोणतंही विश्वविद्यालय नाही तरीही जगाचे गुरु, जगद्गुरु तुकोबाराय जगाचे गुरु ठरले.
समाजाने इतका त्रास दिला तरी आज एक एक अभंग आपल्याला आनंद देतो, तरी ते म्हणतात धन्य मी माणीन आपले संचित. किती त्रास दिला तरी स्वतःला धन्यता देतात. ईश्वराच्या नामाशी माझी प्रीती जुडली, हीच माझ्या आयुष्याची धन्यता. आपला विषय हा होता की जगद्गुरु तुकोबरा साक्षात्कार झाला गुरुचा, तरी गुरु दाविल्या वाटा. गुरूंनी जी वाट दाखवली एवोनी विवेक तीर्थ तथा. विवेक म्हणजे ज्ञान. गाथारूपी ज्ञानाच्या मार्गावर मी अग्रसर झालो. दोन्ही मळकटा बुद्धीचा तेने मल विक्षेप आवरल. अंतकरणातील वासना विवेकाच्या मार्गाने वैराग्य आणि विवेक ह्या तलवारीने मी त्याच्या घाव घातला. बुद्धीचा तेने आणि बुद्धी शुद्ध केली आणि त्या शुद्ध बुद्धीमध्ये त्या हृदयामध्ये ईश्वराच्या नामाबद्दल प्रेम जडलं. असा भाव तुकोबरा व्यक्त करतात. तुकोबरांची अवस्था पांडुरंग दानी पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग. जागेपणी पांडुरंग. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर येते. तुकोबरा म्हणतात पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे. मनाला पांडुरंग रूपी नामाचा छंद लावला. लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. तुका म्हणे मना मज भेक काय देना. तुकोबरा म्हणतात या मनाला ईश्वरावरच प्रेम करायला सांगितलं, कारण की मन फार चंचल आहे. भूक लागायच्या अगोदर हॉटेलमध्ये जाऊन वडापाव खाऊन येते, इतकं मन चंचल आहे. तरुणपणातच माझं लग्न कसं होईल ह्या भावविश्वात ते नांदत असते. मनाचा काय भरोसा. चंचलम ही मला कृष्ण प्रमाती बलवत दृढ. मन हे चंचल आहे. 5000 वर्षापूर्वी भगवंत अर्जुनाला सांगतात, अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन चतुरी येते. अभ्यास, सदैव अभ्यास आणि वैराग्य रूपी
ह्या दोन मार्गाने मनाचा निग्रह करता येतो. मनाला परत 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 एकाच ठिकाणी एकाग्र करणे, त्याकरता ध्यान मेडिटेशन वगैरे आपण करतो. पण आपलं मन एका ठिकाणी येतच नाही. एक फळ पाहिलं दुसऱ्या फळाची अपेक्षा आहे, एक गाडी पाहिली दुसरी, फॉर्च्युनर असेल तर मर्सिडीज, साधं घर असेल तर बंगला. समाधान संसारात नाही. संसार सारणो ही माया मृगजळ भास, क्षणात भ्रांती याचा काय विश्वास. लक्षात आलं हा संसार सार नाही. राहिलेसे प्रीत तुझे नामे, संसार काहीच सार नाही. म्हणून भगवंता लक्षात आलं तूच एकमेव या जगामध्ये सत्य आहे. म्हणून माझी प्रीत माझं प्रेम तुझ्यावर जडलं. आणि आता अंतकरणामध्ये तीळ मात्र संदेह राहिला नाही. अभंगाचं दुसरे अंतकरणातला संदेह निघून गेला. संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शिदळ. एक संदेह होता की संसारच सत्य आहे, संसारामधलं जे सुख आहे तेच सत्य आहे. पण संसारातलं सुख असं आहे, मला गाडी हवी आहे. सुखाचा विचार जर केला तर सुख आतलीच एक अनुभूती आहे. मला गाडी हवी, मला गाडी हवी. गाडी आली, सुखी झाला, समाधान, वा मस्त वाटलं. लग्न झालं, समाधान वाटलं. पण नंतर गाडी जुनी झाली, परत दुःख झालं. खरा आनंद आणि खरं सुख अंतकरण ज्यावेळी एकाग्र झालं त्यावेळीच होतं. गाडी आली, अंतकरण एकाग्र झालं. अगोदर तळमळीत होतं अंतकरण, तर मला गाडी पाहिजे, तळमळत होतं. नंतर लक्षात आलं माझं अंतकरण एकाग्र झालं होतं, गाडी आली, मी सुखी झालो, मला आनंद झाला. तसं तुकोबराय म्हणतात, राहिलेसे प्रीत तुझे नामे. मनाला असंख्य विवेक रूपी मार्ग दाखवला, ज्ञान रूपी मार्ग दाखवला आणि प्रीत ईश्वर तुझ्या चरणी चढली. म्हणून लक्षात आलं
की तुझ्यावर प्रेम करणं ह्या जीवाचं खरं कार्य आहे किंवा कर्तव्य आहे. आणि दुसऱ्या चरणात म्हणतात धन्य झालो, आता धन्य झालो. पहिल्या चरणामध्ये म्हणतात धन्य मी मानीन आपुले संचित. मी आता मानीन, मी आता माझं संचित धन्य मानतो. आणि दुसऱ्या चरणात म्हणतात धन्य झालो आता मी धन्य झालो. यासी संदेह नाही, तीळ मात्र मनामध्ये संदेह राहिला नाही. हा संदेह मनुष्याला छोटासा संदेश असतो, संदेह असतो, संशय, पण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. मोठमोठ्या महान पतिव्रता होऊन गेल्या, त्यांच्यावर समाजाने घेतलेला छोटासा संशय आयुष्य उद्ध्वस्त होतो. त्यामुळे तुकोबरा म्हणतात संदेह राहिला नाही. न पडे या वाही काळा हाती. आता संदेह का राहिला नाही, तर मी काळाच्या हाती सापडणार नाही. एका ठिकाणी तुकोबरा म्हणतात अरे ह्या काळाच्या मस्तकावर आम्ही पाय दिलेला आहे. लाथाडणारे तुकोबरा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यम सुद्धा तुकोबरांचं नाव ऐकल्यानंतर कापत होता. तर का? तुकाराम हे तुका राम स्वरूप झाले होते. तुम्ही आम्ही राम स्वरूप नाही. घडी घडी काळ वाट पाही याची अजूनही किती आहे अवकाळ. काळ आपली वाट बघतोय. काळाने तुमच्यावर घाला घालण्याच्या अगोदर तुम्हाला त्याच्यातून सुटून ईश्वरापर्यंत जायचं आहे. आणि संध्याची सुटली गाठी न पडे यावाही काळा हाती. तुकोबरा म्हणतात हे मन आहे ना परत परत माया जाळामध्ये गुंतलेलंच आहे. एका इथं प्रतिपादित असा विषय आहे की नको नको मना गुंतु माया जाई. नको नको मना गुंतु माया जाई. काळ आला जवळी ग्रासामया. काळ आला जवळी ग्रासामया. नको नको मना गुंतु माया जाई. काळाची हे उडी पडेल जेव्हा सोड विना तेव्हा माया बाप. नको नको मना गुंतु माया जाई. नको नको मना गुंतु माया जाई. त्या मायाजाळामध्ये मन गुंतू नको. तू फक्त ईश्वराच्या चरणावर एकनिष्ठ राहा. त्यामध्येच तुझा उद्धार आहे. आणि संतांनी आमच्यावर कृपा केली आणि त्यांच्या संगतीमध्ये आम्ही आलो. कृपया केली
ज्ञानोबराय म्हणतात, कृपाया केली संतजनी, माझी अलंकारिले वाणी, प्रीती हे लावली कितई तुका कमी लोळसे. संतांनी माझा उद्धार केला, तैसा तुम्ही मी अंगीकारिला. सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहाला पार्थू काय. ज्ञानोबराय म्हणतात, तैसा तुम्ही श्री निवृत्तीनाथ श्री गुरु मी अंगीकारिला. हा ज्ञानदेव अंगीकारिला, मी हा ज्ञानदेवा मधला मी अंगीकारिला. सज्जनी आपुला, संतांनी त्यामुळे आमचा स्वीकार केला. कृपया केली संतजनी, संतांची कृपा झाली, ज्ञान प्राप्त झालं. त्या संतांच्या संगतीमध्ये येऊन काय करायचं तर ब्रह्मरसाचं भोजन करायचं. अभंगाचं तिसरं चरण. ब्रह्मरस करो भोजन संतांच्या संगतीमध्ये ब्रह्मरस ब्रह्मरसाचा आनंद घेऊ. ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविते ब्रह्मनिष्ठ ब्रह्मा मंत्रे. अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान पवित्र आहे. पवित्रम इदम उत्तमम पवित्रमिदम उत्तमम राजविद्या राजगुह्यम. अतिशय गुह्य असं ज्ञान भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलं. असा तो ब्रह्मरस, ज्ञानेश्वरी रूपी ब्रह्मरस. तुका म्हणे शेष सेवेन किंवा घेनावडी वचन न मोडी बोली येते. व्यास प्रसादात छुटवा नेतद गुह्यम अहं परम. संतांची संगती सर्व काळ. व्यासांची कृपा एका संजयावर झाली आणि त्याच्या हृदयावर परिणाम झाला. गीता रूपी तत्वज्ञान जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशांनी प्रसंजे ते सांगादिके सेवे आदरेसी. भगवद्गीतेचं ज्ञान ऐकून संजय थक्क झाला. धृतराष्ट्रावर काहीच परिणाम झाला नाही. ज्ञानोबराय त्याला रेडा म्हणतात. संसारामध्ये सुद्धा अशी काय अनेक माणसं आहेत किती ज्ञान सांगा परिणामच होत नाही. तसा हा धृतराष्ट्र होता. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराय म्हणतात हा निव्वळ म्हैस आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये काहीच परिणाम झालेला नाही. हा 9व्या अध्यायातलं शेवटचं प्रकरण आहे. पहिल्या 9व्या अध्यायामध्ये पण अशी एक ओळी आहे. परवाच चिंतन केलं, स्क्रीनशॉट मारले, फक्त पाठ नाही केलं. हा तर माझ्या बुद्धीचा दोष आहे. माझ्या लक्षात आलं की बाबा हा विषय येणार, पण अचानक श्री गुरूंची कृपा झाली. कीर्तन
एक पेपर राहिला त्याचा अभ्यास डोक्यात होता. हे कीर्तन रूपी विश्व असं आहे. एकदा ह्या बुद्धी घुसली ना एक वेगळा आनंद येतो. एक कीर्तन झाल्यानंतर दुसरं थोडाफार मानपान, महाराज दूध झाल्यावर कॉफी झाल्यावर चहा झाल्यावर उपीट झाल्यावर जेवण करू, जेवण झाल्यानंतर थोडी जिरे साखर. त्यामुळं शक्यतो विद्यार्थ्यांनी अभ्यास होईपर्यंत कीर्तनाच्या नादी लागू नये. गुरुजींनी लॉकडाऊन पासून गीता पाठ करून घेतली. 4 वर्ष संस्थेमध्ये, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. आता 3 महिनेच राहिले. त्यामुळं आपलं नाही म्हणत होतो पण थोडंफार हाणून मारून करून टाकलं. मला तुम्हाला माहितच आहे. श्री गुरूंची कृपा झाली. अभंग ज्ञानोबरायांचं स्मरण केलं. थोडंफार चिंतन, जे प्रमाण आपल्या नजरेमध्ये पाठ आहेत त्यांचं थोडं चिंतन केलं. आजचं कीर्तन फक्त गुरुजींकरताच करायचं म्हटलं. त्यांचा आदेश आला, डोळ्यामध्ये त्यांचा भाव धारण केला. अभंगाचं चिंतन करू. ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील तशी चिंतन करत आलो. असं काही ठरवलं नव्हतं अमुक मध्ये. फक्त कंदील असते आपल्याकडे, दिव्य प्रकाश. तिथून आपल्याला नाझरे ना जायचं आहे. भेटते का? नाझरेला जायचं आहे आपल्याला. ती कंदील आहे. तो सरळ हा आडवा रोड समोरचा दिसेल का? आपण प्रकाश घेत आपल्याला समोरचं दिसतं. तशी कीर्तनाची एक साखळी असते. बोलत तसं ती जोडत जातात. इतकीच बुद्धी होती डोक्यात. त्यामुळे उभं राहिलो. नाहीतर माझा विचार होता जाऊ इथून बाबर ट्रॅव्हल्स वगैरे असते आळंदीला जाऊ. कारण की ही परीक्षाच आहे. गुरु समोर कीर्तन करणे इतकं सोपं नाही. कितीही पाठांतर असो, क्रमांकासहित गीता पाठ असो, पण धर्मक्षेत्री पहिलाच श्लोक आठवत नाही. धर्माची व्याख्या काय हेच आठवत नाही. विहित कर्मजन्यत्वे सती गुणत्वम धर्मत्वम. शास्त्राने जे सत्य कर्म सांगितलं तोच धर्म. छत्रपतींनी जे आचरण सांगितलं तो धर्म. धर्माकरता शंभूराजे जगले तो धर्म. आज धर्माकरता गरज आहे आपली. स्टँड कधी कधी उरपाटे करावं लागतात धर्माकरता. पताकाही उरपाटे करावं लागतात. आता विषयाकडे येऊ. ब्रह्मरस करू भोजन पंगती. विषयांतर केल्यानंतर मार्क कट होतात परीक्षेमध्ये. आता नंतर वर लक्षात येईल किती मार्क पडले. नापास होणार नाही कारण की चेहरा त्यांचाच आहे. विठ्ठल गीतारूपी ब्रह्मज्ञान अर्जुनाच्या हृदयावर परिणाम करून गेलं. हे अर्जुना क्लैपेमास मग पार्थ, तू हा नपुंसकपणा सोडून दे. ब्रह्मरस ईश्वराच्या सानिध्यात आणि संतांच्या संगतीत ज्ञानाची प्राप्ती होते. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. गीता गीता वाचे जे म्हणते, नाही पुनरावृत्ती तयार. गीतारूपी ब्रह्मरस, ज्ञानेश्वरी रूपी ब्रह्मरस. ज्ञान होय मोडा अति मूर्ख त्या दगडा. अशा ब्रह्मरसाचं सेवन संतांच्या संगतीमध्ये करू. काय ज्ञानेश्वरी सांगते? ज्ञानाची ईश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानाचे जे ईश्वर ते ज्ञानेश्वर. नावाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ज्ञान उतरून ज्ञानेश्वरी ज्यांनी दिली ते ज्ञानेश्वर. भगवान श्री ज्ञानोबा. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. हा ब्रह्मरस. ओम म्हणजे काय? अउम. जया ओंकाराचे पुशी अक्षरे होती अउमकारेशी. जे उद्गत वेदेसी उठली तिने. ओम विश्वात्मक देव म्हणजे हा ओंकार आहे. ह्या ओंकारामध्ये संपूर्ण जग सामावलेला आहे. ईश्वर सर्वभूताना एक अंशी नसते तो जगत. हे संपूर्ण जग ईश्वराच्या एका अंशामध्ये आहे. तो ओम. ओम नमो जी आदरवाचक जी. आद्या तो आद्य आहे. माया ही जगत आद्य म्हणजे अगोदरचा. ओम नमो जी आद्या. वेद प्रतिपाद्या, वेदाने प्रतिपादित केलेला विषय म्हणजे ओम. वेदाने प्रतिपादित केलेला ओंकार कसा आहे तर ते 20 ओळे पहिल्या अध्यायात. वेळ भेटला तर सकाळी पारायणाला येऊन बसा, त्याचा अर्थ वाचा. 21 क्रमांकापर्यंत आहेत त्या ओव्या. की गणपतीचं रूपाने स्वरूपाने त्या ओव्यांचा अर्थ ज्ञानोबरायांनी सांगितलेला आहे. शास्त्र काय, पुराण काय, बरंच वर्णन आहे. ओम नमो जे अध्याय वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या. स्वतःला जाणणारा, स्वतःला स्वतःच जाणणारा संवेद्या आत्मरूपा. जे आपलं स्वरूप आहे तो ओम.
तो ओंकार आपल्या सर्वांचं स्वरूप ओंकार आहे. लक्षात घ्या. असा ब्रह्मरस ज्ञानोबराच्या संगतीत आल्यानंतर आपल्याला रोज पारायणाच्या स्वरूपाने पडतो. तुकोबरायांची गाथा. विठ्ठला मुझे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसाव. विठ्ठला मुझे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसाव. आता अभंग भरपूर पारायण केली, पण थोडा बुद्धीचा दोष, थोडीच भीती असते, त्यामुळं समजून घ्या तुम्ही. विठाला गीतारूपी ब्रह्मरस अर्जुनाच्या अंतकरणावर परिणाम झाला. शाश्वत धर्म काय, सर्व धर्मान परित्यज्य, तू सर्व धर्मांचा त्याग कर आणि ह्या ईश्वराला शरण ये. आपला विषय राहिलेसे प्रेत तुझे आम्ही, म्हणून माझं संचित धन्य आहे. धन्य मी मानिन आपले संचित, धन्य झालो. आता ईश्वराला शरण गेलो. मोक्षेष्यामी माशुच आणि अहम तो सर्व पापे, मी तुझं सर्व पाप नष्ट करून टाकेल, म्हणून संदेहाची सुटली गाठी. धन्य झालो आता, याची संदेह नाही. आता अभंग रात्री डोक्यामध्ये माझ्या 3 होते. धन्य ते संसारी, धन्य काळ संत भेटी, आणि नंतर धन्य मी मानिन आपले संचित. नंतर लक्षात आलं आपले इथे कीर्तन करणे हेच संचित आहे. अनंत जन्माचे पुण्य. सांगोलकर वस्तीवर गुरुजींच्या आदेशाने मला कीर्तन करण्यास योग आला. रात्री 3 कीर्तन होते. सकाळी उठलो, थोडं चिंतन केलं, 2 अभंग राहिले. नंतर बापूंना विचारलं कोणता घेऊ, तो परीक्षा दिली. मग शेवट हा राहिला संचित. माझं शेवटी संचित उरलं 2 अभंग, आणि हे अभंग मी कीर्तनाला तुमच्या समोर घेतला. विठाला ब्रह्म न व्यापित्वात देशतंतो नित्यत्वांना पिकाल. ऐकून ठेवा श्लोक. ईश्वराचा एक शब्द आहे. एका श्लोकी कोटी अश्वमेध पुण्य अगाध म्हणता येता. गीतेचा एक शब्द जरी कानावरून गेला तरी आपल्या आयुष्याचा उद्धार आहे. जरी नाही समजलं तरी ऐकून. न व्यापित्वात देशतंतो नित्यत्वांना पिकाल. तर ब्रह्म म्हणजे काय, जे देशतः अमुक भारता एवढं ते नाही, कालतः भूत भविष्य वर्तमान. भूतकाळ एवढा आहे का, भूतकाळात त्याचा विनाश नाही. भविष्य ह्या गुणातीत भविष्यातीत ह्या तिन्ही काळांच्या पलीकडे. म्हणून तुकोबराय म्हणतात न पडया वाही काळा हाती. असा जो ब्रह्मरस, असं जे ज्ञान आमच्या लक्षात आलं, आणि ह्याच्या पलीकडचं जे तत्व ते म्हणजे ब्रह्म. ब्रह्मरस भोजन पंगती म्हणजे ब्रह्मस्वरूप हो, ईश्वर स्वरूप हो, म्हणजेच ब्रह्मरस स्वरूप भोजन पंगती. आणि संतांची संगती सर्व काळ. आता संतांची संगती मनोमार्ग गती. हरिपाठ आकळावा श्रीपती येणे पंते. मनाला सुद्धा संत संगतीने मार्गक्रमण करत करत ईश्वरापर्यंत जाता येतं. आकळावा प्राप्त करावा. श्रीपती लक्ष्मीचा पती. विठाला विठाला. आता हाच ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ. आता सर्वांनी हात वर करा. राम मंदिर अयोध्येमध्ये झालेला आहे. तुमचा आमचा आवाज अयोध्येला भिडायला हवा. विठोबा रखुमारी.
तुकोबरायांची अवस्था तयार झाली. पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी, जागृती सुपणी पांडुरंग, कीर्तन हे पांडुरंगमय स्वरूप झालं. तुकोबरा म्हणतात हा ब्रह्मरस किती सेवन करावा. तुका म्हणे पोट किती सेवन केलं तरी माझी आवड संपतच नाही. अभंगाचं 4थं चरण.
धन्य मी माणीन आपुले संचित राहिलेसे प्रेम तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे यावाही काळा हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती सर्वकाळ धन्य मी माणीन आपुले संचित अभंगाची भूमिका मी माझ्या संचिताला धन्यता देतो राहिलेसे प्रीत तुझे नामी भगवंताच्या नामावर माझं प्रेम जगलं धन्य झालो त्यामुळे धन्य झालो आता संदेह राहिला नाही न पडे या वाही काळा हाती ईश्वर समोर असल्यामुळे काळाची ताकद नाही आपल्यावर घात करण्याची आणि काळाची भीती नाही मग ब्रह्मरस करू संतांच्या संगतीमध्ये भोजन पंगती संतांच्या संगतीमध्ये येऊन ज्ञानेश्वरी काय श्रीमद भगवद्गीता काय व्यासांची कृपा एका संतांची कृपा क्षणामध्ये एका संजयावर झाली गीतारूपी तत्वज्ञान ऐकायला भेटलं त्यामुळे संतांची संगती गरजेची आहे आणि तुकोबराय म्हणतात किती ज्ञान श्रवण करू भगवंताचा अंत पार लागत नाही तुका म्हणे पोट झालेची न धाय खादलेचे खाय आवडीने आम्हाला आवड भरपूर आहे खाण्याची पण गुलाबजाम जिलेबी आता बालुशाही बासुंदी जावाई घरी आला सासूने बासुंदी केली आणि बासुंदी मध्ये थोडंफार तुरट काहीतरी टाकायचं होतं म्हणून थोडं बासुंदी तुम्ही खाणार नाही चुकून एखादा जावाई जर आला असेल तर सासू पासून दूर राहा सावध झालो लवकर सावध हो तर ब्रह्मरस ब्रह्मज्ञान ज्ञानेश्वरी असो गीता असो गाथा असो हे ज्ञान आवडीने किती श्रवण करू तरी आमचं पोट भरत नाही पोट म्हणजे हृदयाची सदैव हे ज्ञानामध्ये मग्न होते काय ज्ञानेश्वरी ज्ञानोपारायने लिहिले आता विश्वात्मके देव काय पसायदान दिलं ह्या ज्ञानामध्ये सदैव आवड गाथा समचरण दृष्टी विटेवरी साजेरे हरिपाठ देवाचे द्वारे भाक्षणवरी सुंदरते धान उभे विटेवरी करकटावरी ठेवून माझं सुख कशामध्ये असेल तर ह्या ब्रह्मरस सेवन करण्यामध्ये आणि तुकोबराय आपली भूमिका संपूर्ण सांगतात की माझं पोट ज्ञानाने कधीच भरत नाही मी सदैव संतांच्या संगतीमध्ये याचं श्रवण व्हावं माझ्याकडून भक्ती घडावी इतकंच तुकोबराय आणि मी काळाच्या हातून सुटलो संचित माझं बलवत्त झालं ईश्वराच्या चरणावर माझं प्रेम जडलं ज्ञानेश्वर महावली